माझ्या लेकरा, थांब, जरा एक क्षण थांब. आज घाईघाईने हा संदेश सोडून पुढे जाऊ नकोस. तू रोज माझ्या मठात येतोस, डोके टेकवतोस, माझ्या पादुकांवर अश्रू ढाळतोस आणि मागणं मागतोस. पण तू कधी विचार केला आहेस का की एवढी भक्ती करून, एवढ्या सेवा करूनही तुझ्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि संकटांची मालिका का संपत नाही? तू जे मागतोयस ते तुझ्या पदरात नक्की का पडत नाही? कारण भक्ता, तू फक्त तोंडाने मागतोयस. तुझे विचार, तुझे कर्म आणि तुझा भाव मात्र भलत्याच दिशेने भरकटला आहे. आज मी तुला या संसारात हवे ते साध्य करण्याचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे 7 महानियम सांगणार आहे. पण विशेषतः 5वा आणि 6वा नियम हा अत्यंत लक्ष देऊन ऐक. जर आज हे नियम तू ऐकलेस आणि तुझ्या आयुष्यात उतरवलेस तर जगातील कोणतीही ताकद तुला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. 5वा आणि 6वा नियम जो 99% भक्त पूर्णपणे दुर्लक्षित करतात, त्याला अगदी क्षुल्लक आणि बिनमहत्त्वाचा समजतात. पण हेच ते स्थान आहे जिथे तुझी सर्व भक्ती निष्फळ ठरते आणि तुझी प्रगती थांबते. जर तू तो नियम चुकवलास तर तू कितीही जप केलास तरी तुझे आयुष्य आहे तिथेच राहील. म्हणून एकही शब्द न गमावता अंतर्मुख होऊन स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा, पहिला नियम, संकल्पाची आणि आकडेवारीची अचूक स्पष्टता. तू माझ्याजवळ येतोस आणि म्हणतोस खरा, स्वामी मला यशस्वी करा, मला खूप श्रीमंत करा, मला आनंदी करा. पण भक्ता, श्रीमंत म्हणजे नक्की किती? आनंदी म्हणजे नक्की काय? विचार कर. तू रस्त्यावरून चालत गेलास आणि एका रिक्षावाल्याला थांबवून म्हणालास, मला कुठेतरी शांत ठिकाणी घेऊन चल. तो रिक्षावाला तुझ्याकडे बघेल आणि विचारेल, अहो साहेब, पण शांत ठिकाण म्हणजे नक्की कुठे? नदीकाठी जायचंय, मंदिरात जायचंय की टेकडीवर जायचंय? जर तू त्याला उत्तर दिले नाहीस तर तुझा तो प्रवास सुरू तर होईल, पण तो कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. तो रिक्षावाला तुला कुठेच पोहोचवू शकणार नाही. तसेच जोपर्यंत तू मनाशी स्पष्ट ठरवत नाहीस की तुला दरमहा किती उत्पन्न कमवायचे आहे, तुला कोणते घर घ्यायचे आहे, तुला कुठल्या परीक्षेत किती गुण मिळवायचे आहेत आणि तुला कोणत्या रोगापासून मुक्त व्हायचे आहे, तोपर्यंत हे ब्रह्मांड आणि तुझा ईश्वर तुझी मदत कशी करणार? अस्पष्ट मागण्यांना कधीही स्पष्ट उत्तरे मिळत नसतात. आधी स्वतःच्या ध्येयाची आकडेवारी आणि चित्र स्पष्ट कर. दुसरा नियम, संशय, भीती आणि नाही या शब्दाचा संहार. तुझा दुसरा मोठा अडथळा म्हणजे मागणी मागितल्यानंतर लगेच तुझ्या मनात निर्माण होणारी शंका. मला हे मिळेल का? माझी एवढी पात्रता आहे का? एक उदाहरण ऐक. तू जर हॉटेलमध्ये गेलास आणि तिथल्या वेटरला तुझ्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर दिलीस, तर तू ऑर्डर दिल्यानंतर शांत बसतोस ना? तू दर 2 मिनिटांनी स्वयंपाकघरात जाऊन वेटरला विचारतोस का की पोळी भाजली आहे का, भाजी शिजती आहे ना? नाही. तुला विश्वास असतो की ऑर्डर दिली आहे तर जेवण टेबलावर येणारच. पण ईश्वराकडे मागताना मात्र तू रोज मनात शंका घेतोस, माझं काम होईल की नाही? ही शंका म्हणजे तू स्वतःच तुझ्या ऑर्डरवर मारलेली फुली आहे. जेव्हा तू शंका घेतोस तेव्हा तू ईश्वराच्या आणि स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवतोस. शंका घेणे पूर्णपणे बंद कर
आणि विश्वासाने वाट पहा. आता तिसरा नियम, विचार आणि कर्माची अचूक एकरूपता. केवळ ध्यानात बसून विचार करून किंवा नामस्मरण करून गोष्टी आपोआप तुझ्या पदरात पडणार नाहीत. तुझ्या विचारांना तुझ्या कर्माची योग्य जोड हवी. तुला जर मुंबईला जायचे असेल पण तू ट्रेनचे तिकीट दिल्लीचे काढलेस आणि प्लॅटफॉर्मवर बसून मला मुंबईला पोहोचायचे आहे असा जप करत राहिलास तर तू मुंबईला पोहोचशील का? कधीच नाही. कारण तुझा विचार मुंबईचा आहे पण तुझे कर्म, तिकीट भलत्याच दिशेचे आहे. तुला जर महिन्याला लाख रुपये कमवायचे असतील तर तुझे कष्ट आणि तुझे नियोजनसुद्धा लाखाच्या हिमतीचे असायला हवे. तू दिवसभर आळस करणार, वेळ वाया घालवणार आणि रात्री श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणार. हे चालणार नाही. तुझा विचार, तुझी वाणी आणि तुझे रोजचे काम एकाच दिशेने धावले पाहिजे. चौथी पायरी, विश्वासाची कठीण कसोटी पार करणे. जेव्हा तू जुने आयुष्य सोडून प्रगतीचा आणि चांगल्या सवयींचा मार्ग निवडतोस तेव्हा ही सृष्टी तुझी परीक्षा घेते. विचार कर, एखादा माणूस जेव्हा ठरवतो की आजपासून मी रोज सकाळी 5 वाजता उठून व्यायामाला जाणार आणि तब्येत सुधारणार, नेमके त्याच दिवशी सकाळी बाहेर प्रचंड थंडी असते किंवा पाऊस पडत असतो. त्याची ती उबदार गादी त्याला हाक मारते की अजून अर्धा तास झोप. जर तो त्या दिवशी गादीच्या मोहाला बळी पडला तर त्याचा तो संकल्प तिथेच मोडतो. तसेच जेव्हा तू आयुष्यात काहीतरी मोठे करायला निघशील तेव्हा जुने आळशी मित्र, जुन्या वाईट सवयी आणि नकारात्मक माणसं तुला मागं ओढतील. ही तुझी परीक्षा आहे. अशा वेळी जो घसरला तो कायमचा मागे राहिला. संकटांना आणि मोहाला नकार देऊन ध्येयावर ठाम राहणे हीच खऱ्या साधकाची ताकद आहे. आता अत्यंत महत्त्वाचा नियम, मिळण्यापूर्वीच कृतज्ञता व्यक्त करणे. अरे लेकरा, निसर्गाचा आणि या विश्वाचा नियम असा आहे, जो आहे त्या गोष्टींचा आदर करतो त्यालाच अजून जास्त मिळते. तू तुझ्या 2 मुलांना खेळणे आणून दिलीस. पहिले मूल मिळालेले खेळणे फेकून देते आणि मला हे नको, मला अजून मोठे खेळणे हवे होते म्हणून रडून तमाशा करते. पण दुसरे मूल मिळालेले छोटे खेळणे सुद्धा जपून ठेवते, आनंदाने खेळते आणि तुझे आभार मानते. आता प्रामाणिकपणे सांग, पुढच्या वेळी तू स्वतःहून कोणासाठी नवीन खेळणी आणशील? नक्कीच त्या दुसऱ्या मुलासाठी. भगवंताचेही तसेच आहे. तू जर रोज तुझ्या अपयशाचा, गरिबीचा आणि दुःखाचा पाढा वाचत बसलास तर तुला दुःखच मिळत राहील. पण आज तुझ्याकडे असणारा श्वास, हे शरीर, अन्नाचा घास आणि राहते घर याबद्दल जर तू रोज कृतज्ञता मानलीस तर ईश्वर तुला न मागता सर्व काही देईल. आता 6वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अनेक लोक दुर्लक्षित करतात, दुसऱ्याच्या यशाचे कौतुक आणि मत्सराचा त्याग. जेव्हा तू दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याची नवी गाडी किंवा घर पाहतोस तेव्हा तुझ्या मनात नक्की काय भावना येते? जर तुझा जीव जळत असेल तर तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहेस. चल विचार कर, तू एका दुकानात गेलास आणि तिथल्या वस्तूंची निंदा करायला लागलास. हे कापड अत्यंत घाणेरडे आहे, हा रंग अजिबात चांगला नाही. मला सांग, ते दुकानदाराचे कापड वाईट ठरेल की ती वस्तू स्वतःकडे येण्यापासून रोखशील? तू स्वतःच तिचा धिक्कार केलास, मग ती वस्तू तुझ्याकडे कशी येईल? जेव्हा तू दुसऱ्याच्या यशाचा किंवा संपत्तीचा हेवा करतोस तेव्हा तू या ब्रह्मांडाला संदेश देतोस की मला श्रीमंती आणि यशाचा तिरस्कार आहे. त्यामुळे यश तुझ्या दरवाजातूनच मागं फिरतं. दुसऱ्याच्या आनंदात मनापासून सामील व्हायला शिक, म्हणजे तीच समृद्धी तुझ्या घरातही प्रवेश करेल. 7वी पायरी,
अट्टाहास सोडून पूर्ण समर्पण करणे. तुझे प्रामाणिक प्रयत्न, नियोजन आणि कष्ट पूर्ण झाल्यानंतर परिणामांची चिंता करणं पूर्णपणे सोडून दे. जेव्हा एखादे लहान मूल आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून जत्रेमध्ये फिरते, तेव्हा ते मी खाली पडेन का, वडील मला सांभाळतील का, अशी चिंता करते का? मुळीच नाही. ते निवांतपणे जत्रा पाहत असते, कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की वडिलांनी माझा हात घट्ट धरला आहे. तू सुद्धा संसाराचे सर्व कष्ट कर, पण फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ते माझ्यासाठी जे करतील तेच माझ्या हिताचे असेल. हा अथांग विश्वास मनामध्ये ठेव. जेव्हा तू भावनिक अट्टाहास सोडून देतोस, तेव्हा चमत्कारांना सुरुवात होते. म्हणून बघता, आता अंधारात बाण मारणे थांबव. स्पष्ट ध्येय ठेव, संशय सोडून दे, प्रामाणिक कष्ट कर आणि सर्व भार माझ्यावर टाकून निर्धास्त हो. मग बघ, तू जे जे मनात धरणार ते सर्व वास्तवात उतरल्याशिवाय राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.